10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. सगळ्यात गाजलेला मुद्दा तुमच्या मतदारसंघातला, तुम्ही अभिनेते आहात, तुम्ही नटसम्राट आहात, तुम्ही फक्त डायलॉगबाजी करता, स्क्रिप्ट वाचून दाखवता, विकास कामांमध्ये मागे आहे. पण नटसम्राट, कार्यसम्राट ही जी तुलना केली गेली, म्हणजे थोडक्यात राजकारण व्यवसायावर गेलंय, याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की नटसम्राट जर मला कुणी म्हणत असेल तर मला त्याचा अभिमान आहे. कारण मी ज्या भूमिका केल्या त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका केल्या. त्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोचला. जे स्वतःला कार्यसम्राट म्हणवत असतील अशांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी किती निधी दिला होता हो? 15 वर्ष आपण खासदार असताना किती निधी दिला होता एकदा ठेवा ना लोकांसमोर. मी पहिल्याच टर्म मध्ये जेव्हा हा निधी दिला, त्यानंतर आता जेव्हा लोक सांगतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकास आराखड्याच्या संदर्भात जेव्हा भाष्य केलं जातं, तर मायबाप जनतेला हा प्रश्न माहिती नव्हता. 334 वर्ष समाधी तिथे, आता त्या समाधीचा विकास करावा हे का वाटलं? याला नेमकं कारण काय आहे? याच्या जर आपण खोलात गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे हा कोणी समोर आणला? त्यानंतर शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हा इतिहास कोण जागवतोय? या गोष्टी सुद्धा समोर येतात. आणि नटसम्राट असेल तर मला असं वाटतं की ठीक आहे, हा माझा व्यवसाय आहे, पण माझ्या व्यवसायाशी संबंधित प्रश्न मी लोकांनी निवडून दिले म्हणून विचारले. उलट पक्षी समोरचे जे उमेदवार आहेत त्यांनी मला आव्हान दिलं होतं की त्यांच्या कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न त्यांनी संसदेत विचारले. हा मी जो आरोप केला होता त्याविषयी पुरावे द्यावेत, ते निवडणुकीतून माघार घ्यावी. मी थेट पुरावे समोर ठेवले. मी पहिला व्हिडिओ दिला ना, आत्ताशी हा तर ट्रेलर आहे फक्त. टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम ही त्यांची कंपनी बनवते की नाही, त्यातले कॉम्पोनंट्स त्यांनी द्यावं ना, त्यांच्या वेबसाईटवर हे आहे. आणि ते असताना जर माजी खासदार या वॉरशिप्स कुठे बनणार आहे, या सबमरीन्स कुठे बनणार आहेत आणि त्याच्यावरची ही टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम काय, हा प्रश्न विचारत असतील तर याला काय म्हणायचं? ते म्हणले पाणबुडीचा माझा व्यवसाय. त्यांच्या ह्याच्यावर लिहिलं वेबसाईटवर. मी आपल्याला हवं तर वेबसाईट दाखवू त्यांची. त्यांच्या वेबसाईटवर जा, वेबसाईटच्या राईट साईडला क्लिक करा. राईट साईडला क्लिक केल्यानंतर डिफेन्सचा कॉलम आहे. डिफेन्सच्या कॉलममध्ये त्याच्यावर क्लिक करा. त्याच्या खाली टर्नकी प्रोजेक्ट्स आहे. या टर्नकी प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही जा, तिथं टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम नावाचा टॅब आहे. त्याच्या खाली स्पष्ट शब्दात लिहिलेले सबमरीन्स. मग माझी खासदार खोटं बोलतात ना? हे तुमच्या वेबसाईटवर लिहिले, तुमचीच कंपनी आहे. तो मुद्दा आताच का? ते म्हणले आधी का नाही काढला? कुठला आधी का काढला नाही म्हणजे? तुम्ही मला नटसम्राट जे म्हणालात, मग तुम्ही मला विचारत पुरावा द्या, मी पुरावा दिला. बरं, याच माध्यमातून, कारण मी जेव्हा संसदेत निवडून गेलो तेव्हा आधीच्या खासदारांनी काय प्रश्न, मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती, त्यामुळे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत, काय प्रश्न विचारलेत, याचा जेव्हा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला तर पब्लिक डोमेनमध्ये हे प्रश्न बघितल्यानंतर मी खरंच आश्चर्यचकित झालो. म्हणजे हा धडधडीत मायबाप मतदारांचा विश्वासघात नाही का? तुम्हाला जर मायबाप मतदारांनी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवलं असेल आणि तुम्ही जर कंपनीचं उखळ पांढरं करणारे प्रश्न विचारलात, मला सांगा ना, पाणबुडीचा काय संबंध आहे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी? बरं, डिफेन्स प्रोक्युअरमेंट प्रोग्राम या विषयाशी शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या कुठल्या मायबाप मतदाराचा संबंध आहे? माझी खासदारांनी उत्तर द्यावं याचं. त्यांनी विचारलाय हा प्रश्न. मग तुमची कंपनी या डिफेन्स प्रोक्युअरमेंटमध्ये आहे आणि तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने तुम्हाला जे पद दिलंय त्या पदाचा गैरवापर करून या डिफेन्स प्रोक्युअरमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन्स सारखा प्रश्न विचारताय संसदेत. म्हणजे मग हे पूर्णपणे पदाचा गैरवापर नाही का? आल्यानंतर आपण डिफेन्सची कमिटी घेतली, मायबाप जनतेला सांगितलं की रेड झोनचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहात. 15 वर्षात नेमकी काय प्रोग्रेस झाली? पण त्याऐवजी तब्बल 70 प्रश्न हे जर डिफेन्सच्या बाबतीत असते, ज्या विषयांचा रेड झोनशी संबंध नाहीये, मी या 70 प्रश्नांविषयी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. संसदेच्या वेबसाईटवर पब्लिक डोमेन मध्ये हे प्रश्न आहे. हे पब्लिक डोमेन मधले जर प्रश्न आपण बघितले तर हे सगळे प्रश्न डिफेन्सच्या प्रोक्युअरमेंट विषयी, म्हणजे डिफेन्सच्या खरेदी संदर्भातले अनेक प्रश्न आहेत. कुठे सॉफ्टवेअर आहे, कुठे त्यामध्ये लागणारी सिस्टीम आहे. आणि जर आपण माझी खासदारांची कंपनी बघितली तर त्या कंपनीचं प्रोफाईल जर आपण बघितलं, म्हणजे साधा प्रश्न असतो डिफेन्सचा असतो किंवा रेल्वेच्या वायफायचा प्रश्न असतो. रेल्वेच्या वायफायचा जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, ही केव्हा प्रोव्हाइड केली जाणार आहे, याचं कंपनीचं, याचे क्लॉजेस काय आहेत आणि तुमची कंपनी ते प्रोव्हाइड करते, याचा काय म्हणजे परस्पर संबंध काय?
आणि मग असं प्रामाणिकपणे असं वाटतं की इतक्या वयस्कर व्यक्तीने अशा खोट्या शब्दा वगैरे घेऊन माझा याच्याशी काही संबंध नाही असं म्हणू नये. हे जाहीर लोकांसमोर आहे. हा सूर्य हा जयद्रथ आहे. बरं, आव्हान तुम्ही मला दिलं होतं की पुरावे दाखवा. मी तुमच्या समोर पुरावे दाखवले आणि मी अजूनही सांगतो, हे सिर्फ ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. पदाचा कुठे कुठे आणि कसा कसा गैरवापर केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं 3 टर्म निवडून दिल्यानंतर त्या पदाचा आपण कुठे कुठे कसा कसा गैरवापर केलेला आहे या संदर्भातले सगळे पुरावे येत्या 11 तारखेपर्यंतच तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मी त्यामुळेच सांगतो की आता मी फक्त संसदेतल्या प्रश्नांविषयी जे बोलले 70 प्रश्न येतो, सांगा ना, द्या ना उत्तर. मग समोर समोर बसून सांगा हे नाहीये. मी तुमच्या समोर प्रश्न ठेवतो, तुम्ही प्रश्न काढा, तो प्रश्न वाचून बघा, तो प्रश्न वाचा, त्यांच्या कंपनीचं प्रोफाईल बघा आणि मग सांगा या 2 गोष्टींचा संबंध नाही. त्यामुळे माझी खासदारांनी याविषयी जनतेची दिशाभूल केलेली आहे आणि आता पुन्हा खोटं बोलून यापासून ते पळू शकत नाहीत, कारण त्यांच्या समोर हा स्वच्छ आरसा मी पकडलेला आहे. कारण मान्य मोदीजींचं जे म्हणणं होतं, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, मग तुम्ही असं खायच्या ऐवजी असं खायचा प्रयत्न करताय ना. आणि माझा सगळ्या मोठ्या नेत्यांना हेच माझा प्रश्न आहे. म्हणजे 2-2 उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री जे कोणी त्यांच्या प्रचाराला येणार असतील त्यांनी खरं तर या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. या पद्धतीनं लोकांची मतं घेऊन देशाच्या संसदेत बसून जी व्यक्ती आपल्या कंपनीचं उखळ पांढरं करते अशा उमेदवाराला आपण पाठिंबा देत आहात का? याचं उत्तर सगळ्या मोठ्या नेत्यांनी देणं गरजेचं आहे. कारण हे समोर ठेवलेलं आहे. हवं असेल तर कुठल्याही मोठ्या नेत्याला ते सगळे प्रश्न मी पाठवायला सुद्धा तयार आहे. आपण स्वतः हे सगळे प्रश्न बघा. मान्य देवेंद्रजींना माझं हेच सांगणं आहे, मान्य अजितदादांना माझं हेच सांगणं आहे की आपण हे सगळं बघा. म्हणजे तुमच्यासारख्या नेतृत्वांकडे आम्ही आदराने बघतो आणि तुमच्यासारखे नेतृत्व जर अशा पद्धतीनं, त्यामुळे नेता, अभिनेता, कार्यसम्राट, नटसम्राट यापेक्षा मला बरं असं वाटतं की उगीच लोकप्रतिनिधीचा बुरखा पांघरून संसदेत जाऊन बसलेला मी व्यापारी. त्यामुळे अभिनय सम्राट, नटसम्राट, कार्यसम्राट हे सगळं चांगलं आहे. धंदे सम्राटपेक्षा तर हे बरं आहे. आणि त्यातही जनतेच्या मतांचा गैरवापर करून, जनतेच्या जनादेशाचा गैरवापर करून तुम्ही स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं केलं.